कुठे आले मी? हे पुणे तर नक्कीच नाहीये. म्हणजे न काही सांगता इथे घेऊन आलाय का? सरप्राईज. कसं वाटलं? हे सगळं काय आहे जयंत? मला काही न सांगता काही न विचारता अशा अनोळख्या ठिकाणी का घेऊन आलायस तू? असं कसं करू शकतोस? जानू, काय झालंय? डॉक्टरांनी सांगितलं ना की तुला चेंजची गरज आहे, म्हणून मी तुला इकडे आणलंय. अगं सरप्राईज आहे, आणि तुला तर सरप्राईजेस आवडतात ना. आतापर्यंत मी तुला कितीतरी सरप्राईजेस दिली आहेत, तुला सगळी आवडली आहेत. मग आज तू अशी का बिहेव करतेस? काय झालंय? कारण आता मला तुझं खरं रूप कळलंय जयंत. आतापर्यंत तू कित्येकांची आयुष्य बर्बाद केलीयस. माझा वेंकी दादा, आपल्या घरातला वॉचमॅन, सनी, विनोद. जानू, अशी काय बघतेस? काहीतरी बोल ना, काय झालंय? मला सांग, तुला नेमकं काय वाटतंय? काही प्रॉब्लेम आहे का? जानू, हे तुझ्या ओळखीचं होतं का सिद्धू कोणी? नाही नाही, असंच. अरे कमाल आहे. भावना, किती गोड असतेस, आनंदात दिसतेस. अगदी तशी जशी तू आनंदी बरोबर असतेस ना तशी. पण आज मात्र या गोष्टीला कारणीभूत वेगळा माणूस आहे बरं का. आमचा जबराट जावई. आई, ते आम्ही आमच्यात खूप चांगली मैत्री आहे ना, म्हणून असेल. माझा मित्र सगळ्यांचा चांगला मित्र आहेच. मैत्री आहेच हो, पण आपली मैत्री प्रेमात कधी बदलणार मॅडम? पण ही मैत्री प्रेमापर्यंत आली आहे सिद्धिराज. तुम्हाला कधी कळेल? जग भासते सारे नवे नवे, बरसे जसे हळुवार चांदणे. हो भुलवी मला हे भोवती असणे तुझे. भावना, सिद्धू, आपण बाहेर फिरायला आलोय. म्हणजे एकमेकांकडे बघा, पण जरा बाहेरही बघा. अहो, काय बोलताय? मुलं लाजली ना. मग काय लाजून घेतात? पण ना काही सुचतो. जानू, 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 प्लीज स्टॉप. डोंट डू दिस.
जानू मी आपल्या दोघांसाठी एक परफेक्ट दिवस प्लॅन केलाय. हे बघ जानू, सगळ्यात आधी ना आपण गोव्यातल्या एकदम जुन्या चर्चला जाणार आहोत. आय नो तुला तिकडे आवडणार आहे. त्यानंतर लंचसाठी आपण एका ऑथेंटिक गोवन रेस्टॉरंटला जाणार आहोत. जानू ते रेस्टॉरंट इतकं एक्सक्लुझिव्ह आहे ना की बाकी लोकांना 2-2 महिने वाट बघावी लागते तिथे खाण्यासाठी. पण फक्त आणि फक्त मिस्टर अँड मिसेस कानेटकरसाठी बुकिंग अवेलेबल आहे. जानू, आय वॉन्ट यू टू फील स्पेशल. आणि मग हॉटेलच्या प्रायव्हेट बीचवर जस्ट यू अँड मी. इमॅजिन. हे सगळं माझ्यासाठी नाही, तू स्वतःसाठी प्लॅन केलंयस. आणि मुळात हे सगळं करायची माझी इच्छा नाहीये. तुला जर का माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर मला आत्ताच्या आत्ता आपल्या घरी घेऊन चल. नाहीतर मी माझ्या आईबाबांना फोन करून सांगेन तू मला बळजबरीने इथे घेऊन आलायस. वाव, सिरियसली जानू, म्हणजे माझ्या या एफर्ट्सच्या बदल्यात तू हे असं बिहेव करणार आहेस? रिअली? इट्स फाईन. ठीक आहे, तुला सांगायचंच आहे ना. ठीक आहे, त्यांना सगळंच्या सगळं खरं सांगून टाक. ओके. हॅलो आई. हो मग आम्ही ठीक आहोत. जानूला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. एक मिनिट.